तालुक्याचे आमदार कोण आहेत? आमदार बेनके साहेब. आता पुन्हा कोणाला संधी? बेनके साहेबाला आणि आपल्या सोनवण्यांना. आमदार एकच करायचं आहे, बेनके का सोनवणे? ये बेनके. नाही असे स्वच्छ बोला, सोनवणे का बेनके? बेनके बेनके. कारण आमच्याकडे भरपूर कामं केलेली आहेत त्याच्या वडिलांपासून. वडील माझे मित्रच होते त्याच्यामुळं त्याच्या पाठीमागं. कारण त्यांनी एका दिवसात मला 6 डिपे दिले त्या मी सरपंच. कोणी? बेनके साहेबांनी. मोठ्या बेनके साहेबांनी. येस. त्यांचा मुलगा काम कसं करतोय? चांगलं करतोय. चांगलं करतोय. पुन्हा आमदार माझी तरी इच्छा आहे त्यांनीच व्हावं, अतुल बेनकेंनीच व्हावं. मतदार आहे आपापलं कल म्हणतात. दोघं शेजारी मित्र बसलेत, एक पवार साहेबांच्या प्रेमामध्ये, एक बेनके साहेबांच्या प्रेमामध्ये. शरद पवारांची सभा उत्तूरला झाली, खूप गर्दी होती, त्या गर्दीमुळे शेरकरांचा विजय होईल अशा प्रकारचा दावा केला जातोय. शेवटी सभा कशा पद्धतीने होत आहेत हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पवार साहेबांचं या तालुक्यावर मोठं योगदान राहिलेलं आहे, ते नाकारून चालणार नाही. विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी देखील 5 वर्षात जी काही कामं केलेली आहेत ही सगळ्यांच्या समोर आहेत. तालुक्यामध्ये पाण्याचा प्रश्न चांगल्या पद्धतीनं सोडवला. काका पुतण्यांचं पटलं नाही म्हणून ते अजित पवारांसोबत गेले. अजित पवारांच्या माध्यमातून निधी तालुक्याला जास्त आणलेला आहे. तालुक्याचा विकास झाला आहे. आपण जेव्हा निष्ठेच्या गप्पा मारतो, निष्ठा म्हणजे नेमकं काय? निष्ठेचा विचार करून विकास होणार आहे का? त्यांचे व्यक्तिगत काय संबंध असतील ते असतील, परंतु विद्यमान आमदार अतुल बेनके कधीही पवार साहेबांबद्दल वाईट शब्द काढलेला नाही. आजही ते मोठ्या पवार साहेबांना कुलदैवत मानतात. विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दैवत मानतायत. तालुक्याचा विकास करायचा असेल तर निधी लागतो, आणि निधी मिळवायचा असेल तर सत्तेसोबत जावं लागतं. शरद पवार, अजित पवार त्यांच्या कुटुंबातलं भांडण हे गावागावात पोचलं आणि एका घरातले 2 भाऊ 2 पक्षामध्ये वाटले गेले. मतदारांनो, कोणाला निवडायचे, कोणाला साथ द्यायची तुम्ही ठरवा, परंतु जो कामाचा आहे, प्रश्नमार्गी लावेल अशा माणसाच्या सोबत उभे राहा. त्याचबरोबर कोणाच्याही आर्थिक प्रलोभनाला बळी पडू नका. मतदान कोणाला करायचं तुम्ही ठरवा, पण लोकशाही टिकवायची असेल, लोकशाही बळकट करायची असेल तर 100% मतदानासाठी बाहेर पडा. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, संतवाडी. ज्याच्याकडे सत्ता आहे तोच विकास करू शकतो. तर सत्तेला केंद्रातही त्यांची सत्ता आहे आणि इथेही त्यांची सत्ता येऊ अशी माझी इच्छा आहे. तर विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी पवार साहेबांना सोडलं, अजित पवारांच्या सोबत सत्तेत गेले, एवढा मोठा निधी आणला. लोक म्हणतात नाही, पवार साहेबांना सोडायला नव्हतं पाहिजे. ज्याचं त्याचं आहे म्हणजे. पण बेनकेंची भूमिका चूक का बरोबर? नाही, बेनकेंची भूमिका परफेक्ट बरोबर आहे. ते अजित पवारांबरोबरच जायला पाहिजे, कारण सत्ता केंद्रात त्यांचे विकासाचा निधी ते आणू शकतात. म्हणून बेनके येणं गरजेचं आहे आपल्या तालुक्याच्या हितासाठी. आता मित्र काय म्हणतायत? चालायचं. मित्र काय म्हणतात आहे ते बरोबर आहे. मित्राचं काय ते काय बोला ते आता त्यांचं खरं का तुमचं खरं? आपलं खरं. काय तुमचं काय खरं? सत्यशील येणार. नाही, सत्यशील शिरकत येऊ द्या, पण ते असं म्हणाले की अतुल बेनके तालुक्यामध्ये जास्त निधी मिळावा म्हणून अजित पवारांसोबत गेले. बरोबर आहे. त्यांचं म्हणणं बरोबर आहे. बरोबर आहे.